मी प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज दिवसभरामध्ये मराठा आरक्षण या विषयासंदर्भात फार प्रचंड मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मी आपल्या समोर येतोय। प्रामुख्यानं काल मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र राज्याला दिलेली जी मुदत होती मराठा आरक्षण देण्याची अंतिम मुदत ही काल संपली होती आणि आज त्यांनी आज नव्यानं जाहीर केले की पुन्हा आमरण उपोषण त्यांनी या दिवसापासून जाहीर करण्यात आलेलं आहे। या उपोषणामध्ये त्यांनी स्पष्ट असं केलेलं आहे की अन्न पाणी किंवा पाणी सुद्धा घेणार नाही, मेडिकल वैद्यकीय मदत सुद्धा मी स्वीकारणार नाही। त्यामुळे त्यांच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर काय करायचं हा एक मोठा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या समोर आहे। आज दिवसभरामध्ये प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाला फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य स्तरातून मराठा समाजापासूनच असं नव्हे तर धनगर बांधव असतील, इतर सर्व बांधव सुद्धा त्यांनी आपल्या पाठिंबा आपला जाहीर केलेला आहे। खरं म्हटलं तर तसं धनगर समाज असेल किंवा इतर अन्य ओबीसीतले काही बरेच घटक असे आहेत की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी फार मोठ्या प्रमाणात ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात आपली सकारात्मक भूमिका या पूर्वीच जाहीर केलेली आहे। या सगळ्या घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटीत होत असलेल्या उपोषणाला सगळ्या स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय। आम्ही दुपारी ज्यावेळेला स्टॉक घेतला त्यावेळेला अशी माहिती मिळाली की साधारण 3410 गावामध्ये या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करणारे ठराव झालेले होते। पाठिंबा व्यक्त करणारे लोकांचे मोठमोठे असे फोटो वगैरे सर्व काही असं मोठ्या प्रमाणात जाहीर झालं होतं आणि असं एक चित्र होतं की संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या भूमिकेला मनोज जरांगे पाटलांच्या या कर्तृत्वाला किंवा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वावरती सर्वांनी विश्वास टाकलेला आहे। आज मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या दोघांचं भवितव्य एक आहे अशी पद्धतीची एक भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे। अर्थातच या सगळ्या भूमिकेमुळं आणि ठिकठिकाणाहून मिळणाऱ्या गावातील प्रतिसादामुळं शासनाला धडकी बसली नसेल तरच नवल त्यांनी तातडीनं दिल्ली जवळ केलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीला गेलेत, अर्थात यासाठीच गेले का दुसरा कुठला प्रश्न आहे याचाही विचार करावा लागेल आपल्याला। पण तथापि सगळ्या महाराष्ट्रातली सर्व माणसांची अशी भूमिका आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील हा प्रश्न सोडवल्याशिवाय माघार घेणार नाही। त्याने एक स्पष्ट भूमिका अशी सांगितलेली आहे की या सत्ताधाऱ्यांच्या छताडावर बसून मी हे आरक्षण मिळवणार आणि सोडणार नाही। केवळ मराठाचं आरक्षण नाही तर धनगर समाजाच्या धनगर बांधवांच्यासाठी सुद्धा आरक्षण मी मिळवणार, मी सोडणार नाही। आणि एक गोष्ट एक सर्व माणसांना जी भावलेली गोष्ट आहे, मराठा समाजाला भावलेली जी गोष्ट आहे ती अशी की मनोज जरांगे पाटील हा काही कसलेला किंवा सराईत राजकारणी नव्हे, त्याला कोणतं तरी आमिष दाखवलं आणि त्या आमिषापोटी त्यांनी माघार घेतली अशा पद्धतीचं काही घडेल असं काही नसल्यामुळं संपूर्ण मराठा समाज असेल किंवा अन्य इतर समाजाचे सुद्धा त्यांच्यावरती चांगली भिस्त आहे, त्यांच्यावरती विश्वास आहे। त्यामुळं आता नेमकं काय होणार आणि भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्यामध्ये अजित पवार गट असतील किंवा एकनाथ शिंदे गट असतील यांना नेमकं काय भूमिका घ्यायची याविषयी होत असलेली त्यांची द्विधा मनस्थिती आणि नेमका निर्णय कधी घ्यायचा, कसा घ्यायचा आणि कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा याची चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला बहुधा गेले असावेत असं सर्वांचा कयास आहे। मला जे वाटतंय ते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडू शकतो। आपण म्हणतो आहोत की आपली क्युरेटिव्ह ऍप्लिकेशन जे आहे हे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, त्याच्यावरती त्यांनी क्युरेटिव्ह ऍप्लिकेशन मान्य केलेलं आहे। पण तथापि जर संसदेनं हा अध्यादेश जाहीर करून संसदेमध्ये जर हा कायदा झाला आणि त्याला नव्या परिशिष्टामध्ये किंवा पंतप्रधान मोदींनी जर पाठिंबा दिला तर हे आरक्षण सहजासहजी सुटेल। मित्र मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की कलम 370 असू दे म्हणजे जम्मू काश्मीर मधलं किंवा या देशातील करन्सी या देशाची करन्सी बदलण्याची काही घटना जी घेतली होती ती सुद्धा त्यांनी इतक्या
गडबडीनं आणि इतक्या अशा सहजासहजी केली होती की एवढा प्रचंड मोठा निर्णय मोदींनी अगदी जाता जाता घेतला होता. त्याच पद्धतीनं जीएसटीचा निर्णय सुद्धा एका रात्रीत घेतला होता. म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्सच्या संदर्भातला निर्णय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी अगदी एका रात्रीत संपूर्ण भारतभर तो लागू केलेला होता. अशा जे त्यांचे धडाकेबाज जे निर्णय आहेत, या निर्णयाचा फायदा मराठा समाजाला होतो किंवा काय हे पाहणं आता औत्सुक्याचा विषय ठरेल. आज मराठा समाज मात्र याच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत आणि वाढणारा पाठिंबा जो आहे, हा वाढणारा पाठिंबा सत्ताधाऱ्यांना धडकी भरवण्याचं राहणार नाही, अशी एक मानसिकता संपूर्ण समाजाची झाली आहे. धन्यवाद.